नमस्कार, स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर आज आपण बनवणार आहोत ग्लास वापरून मेथीची एकदम नवीन रेसिपी. तर कशी बनवायची व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी एक जोडी मेथी घेतलेली आहे. आता ही मेथी आपल्याला स्वच्छ धुतल्यानंतर चिरून घ्यायची आहे. इथे मी मेथी ही स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. आता ही मेथी आपण एका साईडला ठेवून देऊयात. यानंतर इथे मी 3 ग्लास घेतलेले आहेत. या ग्लासला आपल्याला या पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्या पद्धतीने आपल्याला ग्लासला तेल लावून घ्यायचं आहे. आता इथे मी 3ही ग्लासना तेल लावून घेते. आता इथे मी 3 ग्लासना तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण हे ग्लास एका साईडला ठेवून देऊयात. यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला 1.5 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. यामध्ये 1 चमचा ओवा, 1 चमचा धणे पावडर, त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर. तुम्हाला तिखट जास्त हवे असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन ॲड करू शकता. 1 चमचा तांदळाचे पीठ, त्यानंतर एक अर्धा चमचा हळद आपण इथे घालणार आहोत. एक अर्धा चमचा हळद इथे आपण घातलेली आहे. यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालायचं आहे. इथे मी 1 चमचा मीठ घातलेला आहे. मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी हे चांगले मिक्स करून घेते. या पिठामध्ये गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे हे पीठ आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. इथे हे पीठ आपण चांगले मिक्स करून घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही या पिठामध्ये गाठी राहिलेल्या नाहीत. आता हे पीठ चांगले तयार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा सोडा घालायचा आहे. इथे मी बेकिंग सोडा 1 चमचा घातलेला आहे. त्यावरती आपल्याला थोडेसे पाणी घालायचं आहे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. या पद्धतीचे बॅटर आपल्याला हवे आहे. आता इथे आपले हे बॅटर तयार झालेले आहे. आता जी मेथीची भाजी आपण धुवून स्वच्छ चिरून घेतली होती ती यामध्ये घालायची आहे. आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत. इथे मी आता हे चांगले मिक्स करून घेते. इथे आपल्याला पिठाचे प्रमाण हे कमी ठेवायचं आहे आणि मेथीचे प्रमाण हे जास्त ठेवायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथे आपण हे आता चांगले मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे मिक्स केल्यानंतर या पद्धतीचे मिश्रण इथे तयार होते. आता आपण हे मिश्रण लगेचच ग्लासमध्ये घालून घेणार आहोत. इथे आपण ज्या ग्लासला आतून तेल लावून घेतले होते यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. मिश्रण ग्लासमध्ये घालताना आपल्याला अर्धा ग्लास इतकेच मिश्रण यामध्ये घालायचं आहे. पाहू शकता तुम्ही या पद्धतीने. आता याच पद्धतीने आपण 3ही ग्लासमध्ये हे मिश्रण घालून घेणार आहोत. आता इथे आपण हे 3ही ग्लासमध्ये मिश्रण घालून घेतलेले आहे. यानंतर आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. यामध्ये आपण थोडेसे पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवले होते. आता हे 3ही ग्लास आपल्याला या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. आता हे ग्लास ठेवल्यानंतर यामध्ये आणखीन थोडे पाणी आपण घालणार आहोत आणि पाणी घातल्यानंतर इथे आपल्याला एक झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी हे छान असे वाफवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे. मंद आचेवरती आपल्याला हे छान असे वाफवून घ्यायचं आहे. एक 15 मिनिटांनंतर पाहू शकता इथे आपले हे छान असे वाफवून तयार झालेले आहे. थोडेसे हाताने इथे आपण हे चेक करून घेऊ शकता. जर हाताला पीठ लागत असेल तर इथे तुम्ही आणखीन 5 मिनिटे वाढवू शकता. आता इथे हाताला पीठ लागत नाही याचा अर्थ हे छान असे वाफवून तयार झालेले आहे. आता हे थोडेसे थंड झाल्यानंतर
आपण हे ग्लासमधून काढून घेणार आहोत। आता एक 2 ते 3 मिनिटांनंतर या पद्धतीने आपण हे ग्लासमधून काढून घ्यायचं आहे। आता याच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा ग्लासमधील मिश्रण काढून घेऊयात। आता इथे मी 3ही ग्लासमधील मिश्रण काढून घेतलेलं आहे। आता आपण हे कट करायला घेणार आहोत। इथे मी एका प्लेटमध्ये सुरीच्या साहाय्याने हे कट करून घेते। तुम्ही इथे तुम्हाला हव्या त्या साईजचे लहान किंवा मोठ्या आकारात कट करू शकता। इथे मी या पद्धतीने हे कट करून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सर्व रोल इथे कट करून घेते। आता इथे हे रोल मी कट करून घेतलेले आहे। आता यानंतर आपल्याला गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे। पॅनला इथे आपण थोडेसे तेल लावून घेतलेलं आहे। यानंतर यावरती आपण थोडेसे तीळ घालणार आहोत। आता तीळ घातल्यानंतर यावरती आपण जे रोल कट करून घेतलेले आहेत ते आपल्याला या पॅनमध्ये ठेवायचे आहेत आणि मंद आचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही हे रोल तळून सुद्धा घेऊ शकता। आता इथे मी मंद आचेवरती एक 5 ते 10 मिनिटांपर्यंत दोन्ही साईडनी हे छान असे खरपूस भाजून घेते। आता एक 2 ते 3 मिनिटांनंतर आपण हे पलटी करून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही अतिशय मस्त आणि कुरकुरीत इथे हे रोल तयार झालेले आहेत। आता याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा इथे हे रोल छान असे फ्राय करून घेऊयात। आता इथे मी हे सर्व रोल कट करून छान असे फ्राय करून घेतलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही मेथीची रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।